एक उत्तम खेळाडू. त्यानंतर भूमी इलोड मांडा संघाचे पुरस्कार ते जगन्नाथ पाटील देखील असतील. श्री गजानन डेव्हलपर्स देखील या नावाने देखील हा संघ अनेक स्पर्धांमध्ये खेळत असतो. ग्रामीण नव्हे तर शहरी विभाग देखील गाजवलाय. शहरी स्पर्धांमध्ये देखील हा संघ आपण सातत्याने पाहत असतो. आणि जगन्नाथ पाटील म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं माहेरघर म्हणून ज्यांना जाणलं जातं ते म्हणजेच आदरणीय जगन्नाथ पाटील. क्रिकेटच्या खेळावरती नितांत प्रेम आणि क्रिकेटची ओढ सातत्यानं त्यांना या मैदानावरती आणत असते. आज देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय आणि स्वतः नक्कीच या मैदानावरती आपल्या संघाचं नेतृत्व सांभाळण्यासाठी सज्ज झालेत. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा असतील. एका बाजूला भिवंडी परिसरातील जय गावदेव खांडवळ संघ, त्याच्या विरुद्ध बाजूनं आपण पाहतोय भूमी इलेवर मांडा संघ. आमच्या लगतच्या गावातील हा संघ असेल. मांडा गावातील अनेक ठिकाणी या नक्कीच संघाला आपण पाहतोय. जुन्नर असो, सिन्नर असो, अनेक लांबच्या ठिकाणी नक्कीच या संघाला आपण पाहतोय. पहिलाच बॉल जगन्नाथ यांचा आडव्या बॅट अक्रॉस द बॅट, चेंडूवरती केले झडप, चेंडू गेलाय सीमा रेषार फार. नक्कीच फाईन लेगला बीट करत असताना हा येतोय पहिला षटकार. सुरुवात कशी झाली तर नक्कीच तुम्ही मैदानावरती पाहताय. अतिशय दर्जेदार सुरुवात करते. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना खांडवल संघातील सौरभ. चांगली बॅट आहे मित्रांनो, चांगली बॅटिंग नक्कीच पाहायला मिळेल. कारण पहिल्या चेंडूवरती जो स्वागत केलाय चेंडूचा, जो सन्मान केलाय चेंडूचा, नक्कीच अप्रतिम कलात्मक फटका होता. चेंडू पार, सीमा पार षटकार. इथे मात्र आपण पाहतो हा चेंडू चांगला असेल. जगन्नाथ पाटील नक्कीच त्याच्या नियतीला मंजूर नाहीये. त्याच्या चेंडूवरती तुम्ही जास्त षटकार देखील मारू शकत नाहीये, कारण अनेक वर्षांचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. तेच म्हणजे जगन्नाथ पाटील. पहिला बॉल खराब होता, त्यानंतर अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताळतायत आणि चेंडू बीट होते, फलंदाज बीट होते. आपीचा चेंडू आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल झालाय चेंडू. सीमा रेषा फरार, धावा आल्या 4. हा सुरेख चौकार. षट क्रमांक पहिलं सुरू आहे मित्रांनो. जगन्नाथ पाटील यांचं त्यांच्यावरती हल्ला चढवला जातोय. गोळीबार करतोय फलंदाज सौरभ. कारण सौरभला माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे, टीम देखील चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवायची. सन्मानजनक धाव फरक उभारत असताना हा फटका देखील सुरेख आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जाईल लॉंग लेग, बाउंड्री लाईन पार, धावाल्या 4. हा चौकार. मी सातत्याने म्हणत असतो, सुरुवात चांगली, शेवट देखील चांगला पाहायला मिळेल. इथे सुरुवात चांगली केली, स्टार्ट चांगली करून दिले. सन्मानजनक धावफलक नक्कीच यांच्या माध्यमातून असेल. जे खांडवल संघ पूर्णपणे तयारीने या मैदानावरती उतरलाय. परिपक्वता या खेळाडूमध्ये आहे. चौफेर फटकेबाजी देखील करतोय, यात मात्र नक्कीच आपण शंका नसेल. पुन्हा एकदा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचं कनेक्शन होत नाहीये. इथे निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडूची समाप्ती, धावफलक स्थगित असेल. धावफलक आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 14 या आकड्यावरती. एक षटकार, 2 चौकार सौरभच्या बॅट मधनं आलेत. चांगली बॅटिंग सौरभ करतो आज स्ट्राईक एंडला. इथे मात्र पुन्हा स्विचिटचा प्रयत्न सक्सेस होतोय. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आणि सरावाचा फायदा नक्कीच उचलत असताना चेंडू हा देखील सीमारेषा फरार, धावा आल्या 6. षटकार. तर नक्कीच तुम्ही जास्त काळ सौरभला शांत ठेवू शकत नाहीये. जरी जगन्नाथ पाटील यांच्या बॉलिंगच्या स्पेलमध्ये 2 चेंडू निर्धाव आले, परंतु 4 चेंडूमध्ये नक्कीच अधिकाधिक धावा त्यांनी खर्च केल्यात. आतापर्यंत टीमची टोटल बॅटिंग करत असताना पहिल्या स्पेलमध्ये जर आपण पाहिलंय, पहिल्या डावामध्ये 20 धावा. जय गावदेव स्पोर्ट्स खांडवळ संघ नक्कीच मजबूत स्थितीमध्ये असेल. स्टार्ट चांगली झाली, सुरुवात चांगली झाली आणि वैयक्तिक स्वतःच्या खात्यामध्ये सौरभ आतापर्यंत नक्कीच 20 धावा जोडतोय. चांगली बॅटिंग, चांगला क्रिकेटचा खेळ आपण या संघाच्या माध्यमातून पाहतोय. पण तुम्ही म्हटलं होतं जगन्नाथ यांच्या टीमला देखील तुम्ही कमी लेखून चालणार नाहीये. शहरी ग्रामीण अनेक मैदाने या टीमनं उद्ध्वस्त केलेच. अनेक चांगल्या चांगल्या दिग्गज संघांना देखील पाणी पाजलंय. आज इथे जरी 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु येणारी काही षटकं नक्कीच तुम्हाला चांगली पाहायला मिळतील.
आज आपण पाहिलं तर राजे जयेश राजे ज्यांना म्हटलं जातं कबा या नावानं ओळखला जाणारा खेळाडू देखील इन्फॉर्म आहे. यंदाचा हंगाम तो देखील गाजवत आहे. त्याची देखील तुम्हाला बॅटिंग पाहायला मिळेल. फुलरेचा चेंडू आहे. जयेश तिथे अवेलेबल होतात. कलेक्टिंग चांगला. इथे मात्र धोक्याची घंटा वाजेल. टन टन टन. नो चेंडू होता पण तो रनआउटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल जय गावदेव संघ. शुभेच्छा आलेत. ओमी सुतार समालोचक यांच्या माध्यमातून नानांचा चांगला खेळ व्हावा हीच अपेक्षा असेल आणि ओमी सुतार त्यांना शुभेच्छा देत आहेत. थँक्यू ओमी. नक्कीच जगन्नाना पाटील म्हटलं तर अत्यंत जवळचे ओमी सुतार यांच्या आणि जगन्नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच ओमी सुतार अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये समालोचन करत असतात. असताना शुभेच्छा आलेल्या आहेत. सवय ऑन गोईंग मॅचच्या दिशेने मैदानच्या आतमध्ये चुरशीची लढत चालू आहे मित्रांनो. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. हा बॉल चांगल्या आडव्या बाटनं हलक्या हातानं पुश केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होते. दूरवर क्षेत्ररक्षक नक्कीच फेकी करतील. दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय. धावफलकाचा आकडा जर आपण पाहिला पहिल्या इनिंग मध्ये 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक चिंटूचं दुसरं सुरू आहे. चिंटूला कमबॅक करावं लागेल. थोडा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल फलंदाजांना. खरं तुमचं गेम प्लॅन काय असेल हे सत्यमने वक्तव्य केलं स्पष्ट की बेसिक गेम प्लॅन असेल. इथे मात्र फटका सुरेख आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू मिड विकेट कडे आलाय. क्षेत्ररक्षक तिथे नसेल. चेंडू त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू होईल फरार. धावा आल्या 4. हा चौका. तर नक्कीच चांगली बॅटिंग आपण जय खांडवल स्पोर्ट्स जय गावदेव स्पोर्ट्स खांडवल संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. मी म्हटलं होतं परिपक्वता आहे. सराव देखील चांगला आहे आणि प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट म्हटलं जातं. स्विचचा जेव्हा फटका नक्कीच सौरभच्या बॅटमधनं आला होता. काय फटका होता. लाजवाब फटका होता. इथे मात्र फटका हा देखील सुरेख असेल. स्टेप आउट झाले होते. झोकून टाकले स्वतःला. चेंडू मात्र इथे नक्कीच सत्यम तिथे अवेलेबल असेल. कलेक्टिंग चांगली पाहतोय. फेकी देखील त्याच वेगानं केली ज्या वेगानं चेंडू अलंग कार्पेट त्याच्या हातामध्ये जातोय. दरम्यान या चेंडूवरती धावा येतील. एक सिंगल. धावफलक 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. सौरभ चांगली बॅटिंग करतोय. खेळपट्टीवरती अजून संयमी क्रिकेट खेळत असताना सलामीचा बॅटर सौरभ. हा चेंडू खराब असेल. खराब नसेल. अचूक टप्प्यावरती चेंडू आपण पाहतोय. गुड लेंथ स्पॉट वरती हा चेंडू आहे. लाईन परफेक्ट आहे. लेंथ देखील चांगली होती आणि नक्कीच जयेश राजे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. अजय कीपर. हा फटका चांगला आहे परंतु झेलची शक्यता. झेल बाद होईल. फलंदाज होतोय फेल. जय गावदेव खांडवल संघाचा रोहित. तर नक्कीच जगन्नाना पाटील यांच्यासाठी एक गोष्ट मी नक्कीच म्हणेल मित्रांनो. सत्ता जरी तुमची नसली परंतु राजा लोकांनी तुम्हालाच म्हटलं पाहिजे. क्रिकेटचा राजा. 46 धावा नक्कीच फलकावरती लागलेले आहेत. येणारे अजून 2 षटक असतील. पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आहे मित्रांनो आणि सामना 5 षटकांचा असेल. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच तुम्हाला ही सूचना देखील दिली होती. 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण 18 चेंडूचा खेळ पाहिला. त्यानंतर धावफलकावरती बॅटिंग करत असताना टॉस जिंकलेल्या संघाचं म्हणजेच जय गावदेव खांडवल संघ आतापर्यंत 46 धावा वैयक्तिक कुठून काढतोय. खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं सुरुवात चांगली शेवट देखील चांगला. स्टार्ट करून दिली होती सौरभनं. तो सौरभ अजून खेळपट्टीवरती आहे.
कारण पूर्णपणे त्याने आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि एका बाजूने किल्ला लढवतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कमी गतीचा चेंडू, त्याच गतीने बॅट फिरवली, आडव्या बॅटनं चेंडू काव कॉर्नर कडे येईल, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये, फलंदाज सौरभ होईल बाद. 1 विकेट डाऊन. त्यानंतर फईम नंतर पुन्हा चिंटू येतोय आणि खऱ्या अर्थाने जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शन खाली घडत असलेले खेळाडू आहेत आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार होणारे हे खेळाडू आहेत. अमन देखील सुरेख झेल टिपतोय आणि मात्र बिग विकेट डाऊन सौरभ ची खेळी संपुष्टात आणतोय. त्यानंतर नवीन फलंदाज त्याच्या जागेवरती प्रमोट केलं जाईल, मैदानच्या आतमध्ये दाखल केलं जाईल बॅटिंग करण्यासाठी. दीपेश जोशी, दीपेश नावात यश दडलेलं आहे, कामगिरी देखील तशी करावी लागेल. लोअर फुलटो चेंडू होता, घुटना टेक तमाशा देखा, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं, बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाहीये. चांगलं कनेक्शन, चांगला फटका नक्कीच पाहायला मिळाला असता. इथे अपयशी ठरतोय आणि गोलंदाजचा विक्रम होतोय. नक्कीच आपण पाहिलं तर आत्मविश्वास गोलंदाज चेंडूचा दुनावला जातोय. पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजून ओर द स्टंप. हा फटका देखील खराब आहे, इतका चांगला एलिमिनेशन पाहायला मिळत नाही. चेंडू नक्कीच बॅकवर्ड कडे गेलाय, फेकी देखील तेवढी छान पाहतोय. फील्ड चांगली राहिली, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं टीम मांडाच्या माध्यमातून, एकही मिस फील्ड नाहीये. झेल देखील कॅरी करता येतं आणि चेंडू देखील त्याच वेगानं थ्रो देखील करता येतं. मी म्हटलं होतं जगन्नाथ पाटील या संघाला कमी लेखून चालणार नाहीये. भूमी इलेव्हन मांडा संघ नाव राहिलंय. हा चेंडू देखील चांगला आहे, झेलची शक्यता आहे परंतु कनेक्शन बॅटचं नाहीये आणि मात्र इथे हा चेंडू देखील डॉट येतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी भूमी इलेव्हन मांडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. चिंटू अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू नक्कीच त्यावरती विकेट कॅरी केली, त्यानंतर डॉटची समाप्ती, त्यानंतर दुहेरी आकडा, त्यानंतर पुन्हा एकदा डॉटची समाप्ती. येणार दोन चेंडू चिंटूच्या या स्पेल मध्ये किती धावा खर्च होतील. कमी गतीचा चेंडू आहे, फटका फसतोय, कनेक्शन प्रॉपर नाहीये, ताकदीचा देखील वापर केला नाहीये. इथे मात्र झेल घेता येत नाहीये, कॅच ड्रॉप झाली मित्रांनो. ओमी सुतारनं देखील वक्तव्य स्पष्ट केलं पहिल्या इनिंग मध्ये की पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आज जर आपण विचार केला तर शेवटच्या क्षणामध्ये हार मारली नव्हती. यजमान संघ आई गावदेवी संघ खेळत होता. एक चूक ओमी सुतारच्या माध्यमातून झाली, झेल सोडला होता. एक चूक केतन सुतारच्या माध्यमातून झाली, त्याने देखील झेल सोडला होता आणि परिणामकारक 6 धावा खर्च झाल्या आणि त्याचा परिणाम भोगावे लागता येते या संघाला आणि कुठेतरी आज बांधाव बसावं लागतं या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी. काही हरकत नाही, झाल्या चुका सुधारा. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच तुमचा चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळेल, यात तिलभर देखील शंका नसेल. इथे मात्र एसटी झाली उद्ध्वस्त. चांगला येतोय का? कारण युट्यूबच्या माध्यमातून जे कोणी ऑनलाईन जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांचं फीडबॅक आणि कंप्लीट येता कामा नाहीये. कारण आपण ही स्पर्धा श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये नक्कीच ही स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जात आहे. मान्यवर प्रेक्षक वर्ग नक्कीच ही स्पर्धा पाहत आहेत. ज्यांना इथे येणं शक्य नाहीये ते नक्कीच घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेल. नक्कीच आम्हाला जॉईन राहा, ही स्पर्धा आपण एन्जॉय करा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभय.
इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, लँड देखील आतमध्ये होतोय. चिंटू चुकी करणार नाहीये, त्याला विकेटचं महत्व माहितीये. अजून एक गडी बाद होईल. जय खांडवल, जय गावदेव खांडवल संघाचा. होत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आधीच इरादे स्पष्ट केले होते, परंतु निशाणा कही और निगाह कही और, हे नक्कीच म्हणू इच्छितो. बॅटचं कनेक्शन झालं असतं तर नक्कीच वेगळी धाव. गतीचा महारथी म्हटलं जातं, गतीमध्ये परिवर्तन केलाय. मिस टाइम फटका, जेलची शक्यता. थर्ड अटेम्प्ट मध्ये टिपला गेलाय जेल. फलंदाज होईल फेल. वन मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. तेजस गायकर, नक्कीच आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आयोजक संतोषजी मोगरे यांच्या विनंतीला आपण मान द्यायचंय. तेजसजी गायकर नक्कीच तुम्हाला इन्व्हाइट करत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण व्यासपीठावरती या. काय मांडा टीमच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार कलात्मक गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आहे. कधी गती कमी तर कधी जास्त आपण गोलंदाज पाहतोय. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. यॉकलिंग चेंडू होता. चेंडू मात्र नक्कीच फलंदाजाला समजत नाहीये. बीट होत आहेत फलंदाज. हा चेंडू असेल डॉट. प्रयत्न केलाय मोठा फटका खेळण्याचा. चेंडू ट्रॅव्हल होत आहे थर्ड मॅन कडे. दूरदूर क्षेत्ररक्षक आहेत. फेकी देखील तेवढी छान. दरम्यान डोक्याची घंटा वाजेल का? अनुमान चुकीचा होता. बॅकअप चांगला आहे, परंतु इथे फक्त आणि फक्त धावा येतील दोन. या दोन धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. पाचव्या षटकामध्ये आपण पाहतोय 53 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक असेल एक. पहिल्या इनिंग मधील अंतिम षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र बीट होते फलंदाज. लेग बॉयच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळेल का? धोक्याची घंटा वाजेल का? नॉट आउट. नक्कीच पंच आम्हाला सांगतील महेंद्र भवर सर. घारीची तीक्ष्ण नजर त्यांची आहे आणि योगी तो डिस्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. मागणी केली होती परंतु नॉट आउट असेल. मागणी फेटाळून लावता येतं. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला, पहिला डाव समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना जय गावदे खांडवल संघ 5 षटकांच्या जोरावरती धावा जोडतोय. त्या म्हणजेच 54 धावा. 55 धावांचं लक्ष असेल. डोंगर मोठा असेल. या मोठ्या डोंगरावरती चढण्यासाठी तुम्हाला पायवाटा तयार करावे लागतील आणि पायवाटा तयार करण्यासाठी कोणते बॅटर भूमिलो मांडा संघाच्या मैदानाच्या आतमध्ये सलामीला उतरतील यात मात्र नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. तर येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये नक्कीच त्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन माझ्या मायक्रोफोनवरती, ज्यांचा आवाज तुम्ही पहिल्या दिवसापासून नक्कीच ऐकत आला त्या स्पर्धेमध्ये, ज्या आवाजाने असंख्य मित्रपरिवार जोडला, ज्या आवाजाने आमच्यासारखे समालोचक घडवले, तो आवाज म्हणजे द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस कल्पेश पाटील सर.
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक हॅलो चेक. थँक्यू सो मच राकेश पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या फेरीतली तिसरी मॅच मित्रांनो प्रेक्षकाच्या भेटीला आलेले सर्वांचं एकदा या कडक आणि तापलेल्या उन्हामध्ये मी कल्पेश पाटील हार्दिक स्वागत करतोय. 55 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळी सलामीची जोडी भूमी 11 मांडा टीमकडनं स्ट्राईकला अभय आणि नॉन स्ट्राईकिंगला दीपेश. टॉस जिंकलाय खांडवल टीमने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 54 धावा कुठून काढल्या. पहिला गोलंदाज निखिल. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. काय फटकाय अभयचा. असा वाटतंय का लेदर क्रिकेटर आहे हा अभय. आणि आलेल्या पॉवर प्ले षटकामध्ये स्वागत केलंय निखिल जाधवचं. पहिला दमदार षटकार. ठोकला होता आणि मांडा टीमने सुद्धा पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. त्याच्यानंतर डॉट बॉल. बघा समीकरण कसं आहे. दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल. नक्कीच या बाबतीत काही शंका नाही. आपण जर बघितलं तर कभी घमंड मत करना अपने खेल पर दोस्तों, बुरा वक्त आने पर तालियां बजाने वाले गालियां भी देते हैं. वाईट चेंडू. धावसंख्या 7. 55 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळीच मात्र दोन्ही संघ आपली ताकद लावत असताना कसरत मेहनत करत असताना मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुलरलेचा बॉल आडव्या बॅटने फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक नाही. कुठल्याही प्रकारचा भेदून जाईल सीमा रेषेला. हा मिळेल मांडा टीमला चौकार. अभय बॅटिंग करत असताना शेवटचा स्लोगिंगोरचा षटक हाताला अभयने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. त्याच अभयला मात्र आपण या बॅटिंगच्या जोरावरती आपण पाहतोय. निखिल वरती मात्र हल्ला बॉल केला जातोय त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र जातोय सीमा पार. हा सलगचा बॅक टू बॅक दुसरा येतोय चौकार. धावफलकावरती लावले जातात. अंतिम चेंडू. या 2 चेंडू आहेत. माफ करा, एक व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार 1 षटकार. हो हो अतिशय देखता स्ट्रोक. गुड का देख और तमाशा देख. अशा स्थितीमध्ये चेंडूला फेकून दिलेला आहे मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड हाय हँडसम षटकार. दोन्ही बाजूने वार पलटवार केले जातात. संघर्ष आहे दोन्ही संघांमध्ये आणि ही मात्र अस्तित्वाची लढाई या खांडवाल आणि मांडा या 2 संघांमध्ये. अंतिम चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु नीटचा बॅटवर चेंडू आलेला नाही. मी तत्पूर्वी आमंत्रित करतोय टॉससाठी RCC राया रियांशी 11 RCC राया विरुद्ध पवनपुत्र वडपे या दोन्ही संघाचे संघाने आमच्या टॉस बॉक्स मध्ये इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. वडपे संघाचे संघानेक इथे उपस्थित आहेत. रियांशी 11 RCC राया या संघाचे संघानेक आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नचिकेत पाटील यांनी रियांशी या नावाने मात्र पुरस्कृत केलेला संघ RCC राया आपण त्यांना पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. निखिलचा 21 धावा खर्च केल्या पॉवर प्ले षटकामध्ये.
पॉवरफुल इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळाली अभयच्या माध्यमातून. राकेश येतोय दुसऱ्या षटकासाठी. स्ट्राईकला फलंदाज दीपेशसाठी हा चेंडू मात्र सन्मान दिलाय. परफेक्ट यॉर्करचा वापर मात्र राकेशने केलाय. गोलंदाजी अभयने खूप चांगली केली. स्लोगिंगवरच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केला. परंतु बॅटिंग करत असताना सुद्धा आपल्या नावाचा बोलपाला यांनी मात्र या मैदानावरती ठेवलाय. आपण पाहतोय स्विच हिट, लगा तो आबाद नाही तो बर्बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चुकीचा अनुमान आपल्याला पाहायला मिळाला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि मात्र अभयला इथे नक्कीच नशिबाची साथ लाभलेला आपण पाहतोय. जय गावदेव क्रिकेट संघ खांडवाल आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11. मांडा संघ स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे खूप दूरवरून वेगाने आलाय चेंडूवरती मात्र थांबणार नाही. गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार होतोय. हा येतोय अभयच्या बॅट मधून. ऐकला दीपेशच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज असं वाटलंय की खेळाडू कक्षामधून सेट होऊन आलेला आहे. वाह काय फटका आहे. अतिशय देखता स्ट्रोक. दीपेश दुसऱ्या बाजूने किल्ला लढवला जातोय. दीपेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. क्रिकेट नक्कीच खेळत असतील जसे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईड ऑन साईड चारही बाजूला फटकेबाजी मात्र केली जाते त्यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र डॉट चेंडू. धावसंख्या 33. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ऑफ साईडला जातोय परंतु एकच धाव. जास्त रिस्क घेणार नाही माहिती आहे दीपेशला. धावा आतापर्यंत खूप चांगल्या जमवल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला. धावसंख्या 34. 55 धावांचं टार्गेट. राकेश म्हटलं की मोठा डोंगर पार करायचा आहे. त्यावेळेस डोंगर पार करताना मात्र तो रस्ता पार करताना मात्र पायवाट आपल्याला कुठून तरी शोधावी लागेल आणि ती पायवाट शोधत असताना मांडा संघाचे दोन्ही फलंदाज अतिशय चांगली भागीदारी सध्याच्या घडीला मैदानावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ती धावसंख्या एकूण झालेला 34. जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ भूमी 11 मांडा संघ त्यांचा या क्रिकेटवरती असलेला अपाट प्रेम आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेही स्पर्धा असो परंतु त्या संघाचं नाव नक्कीच मोठ्या संख्येने आवर्जून घेतलं जात आहे. अनेक स्पर्धा त्यांनी या हंगामामध्ये जिंकलेल्या आहेत. अनेक स्पर्धा मात्र काही कारणास्तव त्यांनी मात्र पराभूत झालेला आहे. परंतु क्रिकेटवरती त्यांचं खूप चांगलं खेळ मात्र प्रेम मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निकितचा राऊंड द विकेटने यॉर्कर टाकला होता चेंडू. परफेक्ट यॉर्कर चा वापर केला जातोय. निखिल पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केला जातोय. निखिल जाधवच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केला. थोडासा खर्चिक षटक ठरलं आणि दुसऱ्या षटकामध्ये राकेश जाधवने 13 धावा खर्च केल्या. 34 धावा. बघा RCC राया संघ आपल्याला ऑफिशियल कॉल दिला जातोय. आपण टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीत दुसऱ्या सत्राचा खेळ चालू आहे. आपण 5 मिनिटात जर आपण आला नाही तर आयोजक आम्हाला सांगतायत की 2 रनांची पेनल्टी आपल्याला लावण्यात येणार आहे. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. चेंडू मात्र हवेमध्ये नो मॅन्स लँड आणि पाहतोय आपण फटका फसला इथे. पहिला धक्का लागतोय तो भूमी 11 मांडा या टीमला. अंडर राम बॉक्स क्रिकेट पासून चिंटूचा प्रवास आतापर्यंत
खरं तर खूप चांगला राहिलाय. आणि आता मात्र त्या चिंटूला आपण खेळपट्टीवरती पाहू शकता फक्त सन्मान दिलाय. फसवा चेंडू टाकला होता निखिलने, परंतु तेवढंच चांगला त्या चेंडूला सन्मान दिलाय चिंटूने. असे खेळाडू आपल्याला नक्कीच मित्रांनो खूप कमी पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या वेळेस मात्र चांगला चेंडू येतोय त्या त्यावेळेस मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे प्रत्येक खेळाडूचं काम असं, आणि ते काम मात्र चिंटू या खेळपट्टीवरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभयची आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग राहिलेलं 21 धावांवरती बॅटिंग करतोय. एका बाजूने किल्ला लढवला जातोय. पुलरलेनचा बॉल मिस टायमिंग झालाय. अंतर कापेल का पावा लागेल आणि चेंडू हवाई सपर सीमा पार षटकार. धावांचं डोंगर पार करायचं आहे तेव्हा तुम्हाला हवाई सफर म्हणजे विमानानेच प्रवास करावा लागेल. राकेश बैलगाडीने जाऊन चालणार नाही मशाला. आता जर बघितलं तर इथे मांडा टीमला इथे मात्र हवाई सफर मोठे फटके मारावे लागतील आणि मोठा फटका मात्र येतोय तो अभयच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने, आता मात्र फटका फसलाय. मिस टायमिंग शॉट आणि शॉट मिड विकेटला अतिशय चांगला तिथे झेल टिपलाय. अभयची केली संपुष्टात. दुसरा धक्का लागतो तो भूमी 11 मांडा या संघाला. हो लेट कट अतिशय देखता स्ट्रोक क्लासिकल क्रिकेट कलात्मक होता या फटक्यामध्ये आणि फेकून दिलेल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरनं फहीमच्या बॅटमधून आल्या आल्या मात्र स्वागत केलंय गोलंदाज निखिलचं. हा मिळतात चौकार. क्षेत्ररक्षक आहेत तिथे लापटे ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि एकच धाव. झेलची शक्यता होती परंतु झेल घेऊ शकला नाही. प्रयत्न खूप चांगले केले. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव खर्च करतोय तो प्रवीण. पुढचा बॉल फहीमसाठी लाईन खूप चांगले मागे टप्पा ठेवलाय प्रवीणने. त्याला माहिती आहे गतीमध्ये परिवर्तन करायला लागेल. तर आतापर्यंत धावा झालेल्या त्या 46. 12 चेंडू 10 धावांची गरज होती. आता मात्र 10 चेंडू धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. त्या म्हणजे सध्याच्या घडीला मांडा टीमला 9. हो क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफला केला जातोय फहीमचा. तिसरा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा टीमला. नऊ चेंडू 9 धावांची गरज मांडा टीमला जिंकण्यासाठी. आता मात्र सामन्यामध्ये
ट्विस्ट निर्माण झालाय मैदानावरती. अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाही. शेवटपर्यंत खांडवाल संघ मात्र हार मानण्याला तयार नाही. 9 चेंडू 9 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे, तो 5व्या क्रमांकावरती जयेश राजे उर्फ कबा या नावाने मात्र आपण त्याला ओळखला जातोय. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेला आहेत, परंतु आज सध्याच्या घडीला मात्र कबाला तशी मात्र कामगिरी करावी लागेल. 9 चेंडू हो ब्लॉक होल मध्ये चेंडू परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिलाय चेंडूला जयेशने. हीच तर जयेशची ओळख आहे. जयेशला माहित आहे सामना सोडून चालला नाही, खूप महत्वाचा सामना आहे. तशीच तेवढीच मात्र आपण स्पर्धा पाहतोय, अतिशय महत्वाची स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामधील प्रवीणचे. धारदार गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून. डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू मात्र दबाव निर्माण करेल बॅटिंग करत असणाऱ्या मांडा संघावरती. प्रत्येक मात्र षटकार आणि चौकार दबाव निर्माण करेल तो फिल्डिंग करणाऱ्या खांडवाल या संघावरती. आता डॉट चेंडू आलेला आहे. चेंडू शिल्लक आहे 7, धावा बनवायच्या आहेत 8, त्या म्हणजेच मांडा टीमला. पुढचा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि या मिळतात या चेंडूवरती 4 धावा. चिंटूच्या बॅट मधून येतोय चौकार. आता मात्र सामना खुला केलाय मांडा टीमने. 7 चेंडू 8 धावांची गरज असताना मात्र चौकार लगावलाय शेवटच्या अंतिम चेंडूवरती. आणि मात्र 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या भूमी 11 मांडा टीमला, त्या म्हणजे 4. 51 धावा लावल्या जातात धावफलकावरती. लेखाजोगा आपण जर बघितला तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा, निखिलच्या राकेशच्या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि निखिलच्या तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. 2 गडी बाद केले होते. त्याच्यानंतर प्रवीणने थोडासा लगाम लावण्याचं काम केला धाव संख्येला, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र स्पेस खोलला, ओपन केला चिंटूने आणि 4 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 51 धावा 4 धावांपासून दूर. पहिल्या फेरीतली मॅच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण लगेच अंतिम मॅच असेल पहिल्या फेरीतली, ती आरसीसी राया रियांशी 11 आरसीसी राया विरुद्ध पवनपुत्र वडपे. आपण टॉस करणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आरसीसी राया संघ कप्तान आपण लवकरात लवकर यायचंय हा सामना संपण्याच्या अगोदर. तर आयोजक आम्हाला सांगतात जर का आरसीसी राया संघ जर का उपस्थित झाला नाही तर नक्कीच अजून रनांची पॅनल्टी आपल्याला इथं मात्र आकारण्यात येईल, असे आयोजकांची आम्हाला सूचना आलेल्या आहे. जाऊ नाव बॅक टू क्रिकेट मॅच कडे. जिथे 4 धावा पाहिजे तिथे मात्र स्वतःच्या पुलोत्रो मध्ये येतोय डायरेक्ट हिट आणि जयेश कबाला इथं मात्र मैदान सोडावं लागेल. अजून एक बिग विकेट. सहा चेंडू 4 धावांची गरज असताना मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट इथं कॅरी केलेला आहे तो खांडवाल संघाने. आता 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. हळूहळू सामना अजूनही संपलेला नाही. दोन्ही बाजूने मात्र झुकताना आपल्याला सामना पाहायला मिळतोय, कधी खांडवालच्या बाजूने तर कधी मात्र मांडा संघाच्या बाजूने. सत्यम येतोय, स्वतः संघनायक पारी खेळावे लागेल, परंतु स्ट्राईकला चिंटू एक हार्ड हिटर बल्लेबाज आपल्याला पाहायला मिळतोय. चिंटू साठी हा चेंडू बॅटची एज लागली होती, परंतु यष्ट्यांच्या मागे होता क्षेत्ररक्षक, परंतु कलेक्ट करू शकला नाही. परंतु 4 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. विकेट जरी झाला नसला परंतु डॉट चेंडू मात्र आलाय. आता दबाव निर्माण झालाय तो मांडा टीम वरती. 4 चेंडू 4 धावा समीकरण. आता मात्र दुपारचा सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये मात्र तापमान वाढलेलं आहे. तसं क्रिकेट मध्ये सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा सामना रंगला या मैदानावरती. दबाव आणि दबाव दोन्ही संघांवरती. गोलंदाज डेड बॉल. पंच सांगताना आम्हाला राया संघ अजूनही तुम्हाला कॉल दिला जातोय, ऑफिशियल कॉल. लवकर यायचंय आपण टॉस साठी. 4 चेंडू 4 धावांची गरज. काय सामना रंगलाय मैदानावरती. चिंटू साठी हा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह
क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या अभ्याक्याच्या बाहेर आणि हा विजेचा शंखना देणारा चौकार अशा रीतीने हा सामना जिंकलाय तो म्हणजेच भूमी 11 मांडा संघाने. जगन्नाथ पाटील आणि पॅन टीम यांची सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तारणहार अष्टपैलू खेळाडू बॉलिंग करत असताना स्लोगिंग वरच्या षटकामध्ये मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली. एक षटक हाताळत असताना चार धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले आणि मात्र दुसऱ्या सत्रामध्ये इनिंग्समध्ये बॅटिंग करीत असताना मात्र 9 चेंडूमध्ये 27 धावांची एक विस्फोटक खेळी केली. तो ठरला या सामन्याचा हिरो मिस्टर आबाई.